रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। संघटनेत राहुल वेगळी भूमिका घेत असल्याने आता संघटनेच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला। राजू शेट्टी यांच्याकडून तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। या संदर्भात रविकांत तुपकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अखेर रविकांत तुपकर यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। आज संघटनेमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि आजपासून संघटनेशी त्यांचा कोणताही संबंध नाही अशी भूमिका कोर कमिटीने घेतलेली आहे। आपल्यासोबत स्वतः रविकांत तुपकर आहेत। आज हा कोर कमिटीने निर्णय घेतलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून तुमच्यातला आणि राजू शेट्टी यांच्यामधला जो दुरावा होता त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। काय पहिली प्रतिक्रिया तुमची? नाही, मला हे माध्यमांमधूनच कळतं आहे। तुम्ही जे आता बोलले तेच मला आता कळलं। त्यांनी मला एखादं पत्र द्यायला पाहिजे होतं, मला कुठलंही पत्र मिळालेलं नाही आणि माझी भूमिका आहे, मी 10 पानाचं पत्र लिहून 1 वर्षाआधीच त्यांना कळवलेली आहे की माझे ज्या कार्यपद्धतीबद्दलचे आक्षेप होते मी ते नोंदवलेले आहे। पण हे सगळं तुमच्याकडून जेव्हा ही बातमी ऐकली तेव्हा वाईट वाटतं की 22 वर्ष हाडाची काढं केली, 6-6 महिने घर सोडून राहिलो, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, महाराष्ट्राचा कानाकोपरा गावनगाव पिंजून काढलं, संघटना कोल्हापुरातून बाहेर काढून बुलढाणा जिल्ह्यात नेली, तिथून नंतर मी आणि सदाभाऊंनी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून काम केलं। मी तर म्हणजे दुसरं पूर्ण वेळ संघटनेचं काम करतो, राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरतो, अनेक नवीन कार्यकर्ते तयार केले, शेकडो वेळा तुरुंगात गेलो, शेकडो वेळा शेकडो पोलीस केसेस माझ्यावर झाल्या, लाठ्या काठ्या खाल्ल्या। या सगळ्याचा फळ जर मला हे मिळालं असेल, माझ्यावरची कारवाई, त्याच्यापेक्षा दुर्दैव माझ्या आयुष्यात काय असू शकतं? परवा 24 तारखेला मी महाराष्ट्रातल्या माझ्या प्रमुख शिलेदारांची बैठक बोलावलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांची साधक बाधक चर्चा करून मी सविस्तर भूमिका माध्यमांसमोर मांडणार। जे सगळे तरुण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपापल्या भागामध्ये काम करतायत चांगल्या पद्धतीनं चळवळीतले, त्यातल्या प्रमुख माझ्यासोबत असणारे जे आहेत, जे माझ्या नेतृत्वाखाली मोठे झाले किंवा ज्यांना पुढे आणण्यामध्ये आमचा हातभार राहिला, अशा सगळ्या प्रमुख लोकांची, माझ्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या प्रमुख लोकांची ही बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये एक साधक बाधक चर्चा होईल। आजची जी बातमी आहे ती त्यांना सगळ्यांसमोर मी मांडीन की 22 वर्ष चळवळीत काम केल्यानंतर आपल्याला हे फळ मिळालं, आता पुढे कसं करायचं ते जे म्हणतील तसं पुढे जाऊ। त्यांनी कारवाई केली म्हणजे त्यांना मी चळवळीमध्ये नको आहे। मी संकटाला संधी म्हणून पाहणारा माणूस आहे। माझ्यावर खूप संकट आली आजपर्यंत। आधी मुद्रा भोळी केली, मग हातांची झुळी केली, सोपे नव्हते मला हरवणे म्हणून त्यांनी टोळी केली। ज्यांनी ज्यांनी हे सगळं कुभांड रचलंय त्याचं सगळं सविस्तर हिशोब 24 तारखेला करू। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन पियुष शेरवाडेकरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।